नाही नाही, आता संपवू द्या. मला वर्ण सूचना करता चांगल्या प्रकारच्या प्रथा परंपरा पाळण्याची आणि आम्हाला शिकवत असता. आपण आज राज्याच्या विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे आणि नेहमी आमच्याकडे मंत्री नसले की आपण आक्षेप घेता, तो योग्यही आहे की मंत्र्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे, सत्ताधारी पक्षाने राहिलं पाहिजे. परंतु आज आमचे सचिन भाऊ आणि सुनील शिंदे साहेब फक्त दोघे आहेत. तेही मुंबईचे आहेत, परंतु त्यांना शेतकऱ्यांच्या प्रती आस्था आहे. तर आपण दखल घ्यावी याची एवढीच सभापती महोदया विनंती आहे की आपण सूचना द्या की विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे, तर प्रस्ताव मांडणारा असेल, विरोधी पक्षाचे सदस्य असतील, नाहीतर ते पुतणा मावशीचं प्रेम विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या विषयी वाटतं की प्रस्ताव मांडायचा, निघून गेले. तर मला वाटतं तुमच्या पण संवेदना सरकारला शिकवत असताना आपण सांभाळल्या पाहिजेत. तर आपल्या निदर्शनास एवढ्यासाठी आणतो की आपण नेहमी सतर्क या ठिकाणी राहिलेलात, म्हणून विनंती. भाऊंच्या विषयी आमचं तर भाऊंचं अभिनंदन करेन हा. सभापती महोदय, आपल्याला माहिती आहे की बीएससी मध्ये चर्चा झाली. आज सन्मान्य बंटी पाटीलजी कोल्हापूरला आहे. आपली ही चर्चा पण झाली की बाबा आज आपण अर्धी चर्चा करू, रिप्लाय आपल्याला ज्यावी असेल त्यावेळी आपण घेऊ. या घेऊ. मी अगोदरच बोललो या बाबतीत की बाबा सर्व बाबतीत बोललो, म्हणजे मी फक्त आपले सत्ताधारी आपला विरोधी आहेत असं नाही. एवढीच विनंती आहे, जसं तुम्ही सूचना केली म्हणून मी अगोदरच केलं. शिक्षकांचा विषय आला. नाही नाही भाऊ, आता घरी आठवण काढतायत तुमची. तर सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. बुधवार दिनांक 4 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजता सभागृहाची बैठक भरेल. चला.